दृष्टात्मतत्त्वस्य विभात्युन्मत्तवज्जगत् स्वभ्यस्तात्मन्यवश्यात् काष्ठपाषाणरूपवत्. पूर्व म्हणजे काय घेतलं? प्राथमिक अवस्थेतील दृष्टात्मतत्त्वस्य शुद्धात्मान भूमी साधकाला, म्हणजेच ज्याने आत्मतत्व दृष्ट म्हणजे पाहिलेलं आहे, तो काय करतो? जगत उन्मत्तवत, संपूर्ण जग वेड्याप्रमाणे वागत असलेले त्याला विभाती म्हणजे दिसतं, असं प्रतिभासित होतं. पश्चात म्हणजे नंतर मात्र स्वभ्यस्त आत्मधीय भेदविज्ञानाच्या अभ्यासाने आत्मज्ञानामध्ये तो काय होतो? बुद्धी लावतो आपली. स्वभ्यस्त आत्मधीय म्हणजे स्वभ्यस्त म्हणजे स्वतःचा अभ्यास कोणता? तर भेदविज्ञानाचा. आणि त्या अभ्यासाने तो आपली आत्मबुद्धी तिथं जोडून संपूर्ण जग त्याला काष्ठपाषाणवत कसं वाटतं? काष्ठ म्हणजे लाकूड आणि पाषाण म्हणजे दगड. लाकूड आणि दगडाप्रमाणे प्रतिभासित होतं. म्हणजे सांगायचं काय आहे? छडालामध्ये पण घेतले ना ते की उपल खाज खुजावते तीन सुतीर मुद्रा देखी मृगगण उपल खाज खुजावते. ते मुनी ध्यान असते आणि दगड समजून काय करतात? हरिण त्यांच्या पाठीला आपली खाज करतात. म्हणजे इतके निर्भय होतात. पशु सुद्धा त्यांच्या जवळ जायला दगड समजून तिथं पाठ खाजवतात. म्हणजे काय झालं की ते मुनी इतके निश्चल आहेत की बाहेरच्या सर्व गोष्टीसाठी अचेतन आहे. कुठं घेतलेला आहे हा श्लोक? बहिर्दुःखेश्व अचेतन. हा इष्टोपदेश मध्ये असेल हा श्लोक. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं? हा 48 नंबरचा श्लोक बघा. याच्याच 56 पानावर आहे. आनंदो निर्दहत्युद्धं कर्मेन्द्रेण मनारतं न चासो खिद्यते योगी बहिर्दुःखेष्वचेतनः. आनंद म्हणजे जो अतींद्रिय आनंद आहे, तर तो महान आनंद आहे. कारण तो कधी आकुलता उत्पन्न करणारा नाही. उद्धम अनारतम कर्मेंधनम, अनादिकाळापासून कर्मरूपी इंधनाला काय करत आहे त्याने? म्हणजे जे प्रगट झालेलं कर्मरूपी इंधन आहे त्याला निर्दहती म्हणजे जळून ते भस्मसात होते. असो योगी, असे हे योगी बहिर्दुःखेषु अचेतनः, बाह्य शारीरिक दुःखामध्ये दगडाप्रमाणे अचेतन असल्यामुळे न खिद्यते, खेद खिन्न होत नाही. दगडाप्रमाणे सांगितलं ना, काष्ठपाषाण रूपवत म्हणजे दगड आणि लाकडाप्रमाणे ते जसे झालं त्यांना सगळं जग म्हणजे स्वतःच नाही तर सगळं जग देखील असं प्रतिभासित होत आहे. म्हणजे त्यांनी कुठेही असं त्यांच्याकडे पर्याय दृष्टीने पाहिलेलं नाही. कुठल्याही जीवाकडे पर्याय दृष्टीने पाहिलं तर काय होतं? अशांत होतं. कोण अशांत होतो? आपणच अशांत होतो. म्हणून प्रत्येकाला कुठल्या दृष्टीने पाहिलं? भगवान दृष्टीने पाहिलं. मग सकाळी सांगितले की नाही की तो पापी आहे असं पाहिलं तर काय होत आहे? ते द्रव्य म्हणजे पर्यायाने रहित द्रव्य नसतं. द्रव्य ही कुठली ना कुठली पर्याय असणारच ना त्याला. जसं उदाहरण कोणतं सांगितलं की वडील आहे. मग वडील आहे म्हणजे कुणाच्या अपेक्षेने वडील आहे? मुलाच्या अपेक्षेने. मग मुलगा चांगला आहे की वाईट आहे हे पाहायचं नाही, वडील आहे हे पाहिलं. वाईट असलं तरी वडील आहे, मुलगा वाईट असला तरी वडील आहेच, आणि चांगला असलं तरी वडील आहेच. बघा एवढ्यावर लक्षात घ्यायचं. तसं क्रोधाची पर्याय उत्पन्न झाली तरी द्रव्य आहेच, आणि शांत क्षमा भावाची पर्याय उत्पन्न झाली तरी द्रव्य आहेच. म्हणजे पर्यायाने रहित द्रव्य नसतं. हे द्रव्य हे सदैव कसं आहे? पर्यायाने सहित आहे. मग ही पर्याय अशी का झाली?
काल सांगितलं होतं. काय सांगितलं काल? का असा प्रश्न आला की आपली दुर्बलता झाली. म्हणजे निमित्ताकडे पाहिलं की दुर्बलता होते, उपादानाकडे पाहिलं की शक्ती वाढते. कारण धैर्य धारण केलं ना क्षणभर. ती सून का झोपली? खूप मनामध्ये विकल्प झाले सासूला आणि खूप तिच्याविषयी असत विचार केले. पण तत्वज्ञान माहीत असल्यामुळे पुन्हा शांत झाली. काहीतरी असेल तर क्षणभर धैर्य धारण केलं, काही बोलली नाही. त्याचं फळ किती चांगलं मिळालं तिला. कारण ती खरोखरच तापाने फणफणलेली होती. आणि जर ती बोलली असती तर काय झालं असं? स्वतःलाच त्रास झाला असता. म्हणजे दुर्बलता प्रगट झाली असती. निमित्ताकडे पाहिलं तर दुर्बलता होती. ती सून असली तरी ती का करत नाही हा विचार आला तर दुर्बलता. मग ती कुठले अंश कुठलाही असू देत, मुद्दाम करत नसेल किंवा कुठल्या अपेक्षेने करत नसेल, पण तो आम्ही विचारच करायचा नाही. करत नाही हे चांगल्या दृष्टीने विचार करायचा. तिला काहीतरी होत असेल हा चांगला विचार केला तर आपली शक्ती वाढली. आणि काही नाही, ती उगाच नाटक करते, ती असंच वागते, ती तसंच वागते असा विचार केला तर काय झालं? आपली शक्ती वाया गेली. आणि रोज पाहतोच आपण, हा असा विचार करणारा सदैव शांत राहतो, पण तो लहान जीवाकडून सुद्धा चांगला विचार करतो. म्हणजे कसले पण जीव असू देत, नाही त्यांना काहीतरी होत असेल, नाही त्यांचं काहीतरी अपेक्षा असेल, नाही त्यांना त्रास होत असेल, त्यांना विश्रांती दिली पाहिजे, त्यांना आपण खूप पिडतो, हा विचार मनात केला बघा, मग कोणी पण असू दे. म्हणजे आपण फक्त काय विचार करतो, हे तो काहीच करत नसतो, तो काहीच करत नसतो हा विचार केला की काय होतं? आपली शक्ती वाया गेली. पण तो खूप करतो हा विचार आला तर, काही न करत असता खूप करतो असं म्हटलं तर आपली शक्ती वाढली. बघा, प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून पहा, आपली शक्ती वाढते आणि त्या जीवामध्ये आपल्याविषयी परिणाम खूप चांगले होतात. पण आपण असत विचार करत राहिलं की ते समोरचे जीव पण असत विचार करतात. म्हणून काय केलं पाहिजे आपण? बहिर्दुःखेषु अचेतन, बाह्य दुःखाविषयी अचेतन आहे. म्हणजे मला त्या ठिकाणी संवेदन करायचं नाही. हे चांगले वाईट हे संवेदन केव्हा होईल? तर बाहेरच्या कुठल्याही पदार्थाविषयी इष्टानिष्ट बुद्धी केली की तसा विचार येणारच. किती प्रिय व्यक्ती असेल ती सुद्धा खटकू लागते, आणि किती शत्रू असेल तरी सुद्धा तो प्रिय वाटू लागतो. हे सर्व कशाच्या कारणाने? तर बाह्य दुःखाविषयी अचेतन राहिला नाही म्हणून. म्हणजे आम्ही संवेदन, पूर्ण चेतना आमची कुठं लावायची आहे? स्वभावाकडे लावायची. पण आम्ही आमचं संवेदन कुठं लावतोय? इथं बसलंय आणि तिथलं जाणतोय. तिथं काय चाललं असेल, असं बोलत असतील, असं म्हणत असतील. मग ते काहीतरी आपल्याला माहेरी गेलेली सून आईला सांगत असेल, बसून इथं काय चाललंय असत विकल्प करतो. म्हणजे किती दुर्बलता प्रकट झाली. म्हणजे चेतन किती, त्याने संवेदन कुठलं करतोय? बाहेरचं करतो. बाहेरचं संवेदन आम्हाला इथं समोर असलं तरी करायचं. मग दूरचं तर डोळ्याच्या आड असलेलं तर नाहीच नाही, म्हणजे तिथं उपयोग जाणारच नाही. पण जे डोळ्यासमोर असून सुद्धा, अवतीभोवती असून सुद्धा, कानावर शब्द पडून सुद्धा मी कसा आहे? अचेतन आहे. म्हणजे मी त्याला जाणत नाही. मी कशाला जाणतो? फक्त एक आत्मानुभूती. ते असं जर झालं तर किंचित मात्रही आपली दुर्दशा होणार नाही. विडंबना का चालली आज आपली? प्रत्येकाने हा विचार करायचा, ही माझी दुर्दशा चालली, ही माझी विडंबना चालली, तर माझ्या विचाराचं फळ. उपादानाकडे पाहिलं तर शक्ती वाढली. उपादानाकडे पाहण्याची दृष्टीच नाही आमची. प्रत्येक समय कर्माचा उदयाला हे माझंच आहे. शक्ती वाढली, धैर्य वाढलं.
आणि हे असं का झालं, असं नाही करायला पाहिजे, असं झालं तर असं होईल, त्याच्यावर युक्ती प्रयुक्ती अनेक प्रकारचे विचार करत राहिलं तर काय होत आहे, त्याचे परिणाम बिघडत आहेत. म्हणून आपण परिणाम सुधारण्याचाच फक्त पहिल्यांदा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी सांगितलं की ज्याने पूर्वी आत्मतत्वाला पाहिलेलं आहे, म्हणजे काय केलंय, आत्मानुभूती घेतलेला हा साधक आहे. मग त्याला काय होत आहे की संपूर्ण जगत उन्मत्तवत विभाती, म्हणजे वेड्याप्रमाणे वाटतंय. बघा, खरोखर अंतरंगामध्ये एवढी आपली दृढता झाली असेल तर सर्व काय वाटतंय, कसं काय हे बोलतात. आपण जर खूप मौन राहिलं तर आपल्याला ते बोलणारे लोक कसे वाटतात, वेडे वाटतात. आणि बोलणाऱ्याला मौन राहणारा मनुष्य कसा वाटतो, वेडा वाटतो. कारण त्याला काय वाटत असतं, हे कसं काय न बोलता राहतात. ज्याने संस्कार जसे केले त्याला तसं वाटू लागतं. मग जो सारखा आत्मानुभूती घेतो त्याला बाहेरचं सगळं हा खटाटोप काय वाटतो, वेडासारखंच वाटतो. म्हणजे सहज आहे की जो सतत भोगात रमलेला आहे त्याला त्यागीकडे जायचं, गुरुकडे जायचं म्हटलं की काय वाटतं, हे आपल्याला वेळ नाही. आणि तिथं जाऊन काय करायचं, नुसतं बसायचं, करमत नसतं तिथं जाऊन. काय म्हणतो की काय तिथं जाऊन बसायचं, त्यांनी काही बोलायचं नाही, आपल्याकडे बघायचं पण नाही. खूप जणांना असं असतं की येतात, नमस्कार करतात आणि मग त्यांच्याकडे पाहिलं नाही की काय होतं, दुःख होतं त्यांना. त्यांच्याकडे पाहावं, त्यांच्याशी काहीतरी बोलावं, त्यांना काहीतरी सांगावं, मग तिथं थोडं बरं वाटतं त्यांना. आणि जर हे काहीच केलं नाही तर काय म्हणतो, हे तिथं आपल्याकडे बघत पण नसतात, ते आपल्याला काही बोलत पण नसतात, कशाला जायचे तिथं. म्हणजे काय झालं की त्याला ह्याचं सवय नाहीये, की अशाच पद्धतीने स्वतःमध्ये राहायची सवय नाही. त्यामुळे त्याला ते तिथं गेल्यावर म्हणजे कसं तरी, जसं श्वास कोंडतो की नाही बंद खोलीमध्ये, तसं कोंडल्यासारखं होतं त्याला. म्हणजे कधी एकदा सुटतो, कैद वाटते. का असं होतं, तर बाहेरचे इतके संस्कारात की सगळं त्याला इथं बसून सुद्धा, मंदिरात बसून सुद्धा टीव्ही दिसू लागतो, टीव्हीवरचे दृश्य दिसू लागतात, किंवा कुठं काही बोलून आलेलं असतं, काही भोगून आलेलं असतं, काही खाऊन आलेलं असतं, ते सगळं आठवत असतं. आणि मग त्यातच त्याला इतका रस वाटतो की बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये तो जास्त रमतो. आणि आत्म्याची गोष्ट आली तर त्याला रुचत नाही. कोणता श्लोक सांगितला ह्याच्यातला, कोणता श्लोक सांगितला की आत्म्याची गोष्ट आली की त्याला ते आवडत नाही, आणि बाहेरची गोष्ट आली की जास्त रस घेतो. अशा आशयाचा श्लोक गेलेला इथं. जगत देहात्मदृष्टीनां विश्वासं स्वात्मनेवात्मदृष्टीनां को विश्वासं पौराते. कितवा श्लोक आहे तो, तर जगत देहात्मदृष्टीनं म्हणजे काय होत आहे की ज्याची दृष्टी कशी आहे, शरीरात आत्मबुद्धी असणाऱ्या अज्ञानी जीवाला संपूर्ण जगत विश्वसनीय वाटतं आणि सुंदर वाटतं. म्हणजे तिथं त्याला म्हणजे तो रमतो. परंतु आपल्या आत्म्यातच काय होत आहे, ज्याला मात्र अहमबुद्धी म्हणजे आत्माच आपला आहे असं ज्याला कळतं, असा ज्ञानी जीव मात्र कोठेही विश्वास करत नाही किंवा कोठेही आसक्तीला प्राप्त होत नाही. असं दोघांची तुलना केली. म्हणजे त्याच्या विरुद्ध काय आहे की जो अज्ञानी आहे तो मात्र ह्याच्यात रमतो. मग ते कसं सांगितलं की त्याला कारण आहे अविद्या. 12 नंबरचा श्लोक आहे. अविद्या संज्ञितस्तस्मात् संस्कारो जायते दृढ येन लोकांगम एव स्वं पुनरप्यभिमन्यते. येन ज्या कारणाने लोक म्हणजे अज्ञानी जीव पुनःपि दुसऱ्या जन्मामध्ये सुद्धा अंगमेव शरीराला स्व म्हणजे आत्मा अभिमन्यते मानतो. तस्मात त्या शरीरामध्ये आत्मभ्रमामुळे काय होतं, अविद्या संदित, अविद्या नावाचा संस्कार दृढ म्हणजे काय होतं,
मजबूत होतो. ज्या येते म्हणजे असा मजबूत उत्पन्न होतो. म्हणजे अविद्या नावाच्या संस्काराने, दृढ संस्काराने तो काय करतो, शरीरामध्ये आत्मत्व बुद्धी करतो, शरीरालाच आत्मा मानतो. आणि त्यामुळे त्याला इतका रस येतो तेथे की त्याला ते बाहेरचं म्हणजे सगळं रुजतं आणि आत्मा आवडत नाही. आणि प्रवचनसारच्या 150 नंबरच्या गाथेला मिळता जुळता श्लोक कोणता सांगितला होता? 150 नंबरच्या गाथेला मिळता जुळता श्लोक म्हणजे न चेदी जाव ममत्तिम देह पदाने सुविधेस. जोपर्यंत शरीर ज्यामध्ये प्रधान आहे अशा शरीराविषयी जो ममत्व सोडत नाही तोपर्यंत एका शरीरानंतर दुसऱ्या शरीराची प्राप्ती होत राहते. 74 नंबरचा श्लोक सांगितला ह्याच्यातला. देहांतर्गतेर बीजम देहसंगिन्नात्म भावना बीजम विदेह निष्पत्ते रात्मन्येवात्म भावना. देहांतर गते हे बीजम, एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचं बीज म्हणजे कारण कोण आहे तर आत्मभावना. अस्मिन देह म्हणजे ह्या शरीराविषयी जो आत्मभावना करतो म्हणजे शरीरामध्ये आत्मत्व बुद्धी करतो, शरीर म्हणजेच मी आहे असा विचार करतो, तर तो काय होतो, पुन्हा पुन्हा अनेक शरीराची उत्पत्ती होते. म्हणून विदेह निष्पत्ते बीजम, शरीराने रहित होण्याचं बीज कोणतं आहे तर आत्मनियम आत्मभावना. आत्म्यामध्येच आत्मभावना केली तर शरीराची प्राप्ती होतच नाही पुन्हा. म्हणजे इतकं आपल्याला जाणायचं आहे. म्हणजे आपल्याला थोडं जरी कुठले मधुर शब्द ऐकायला मिळाले तर म्हणतो किती छान आहे आणि मलाच म्हटले की त्या दुसऱ्या शरीरात जाणार तो आता. कारण का तर त्याला रुची कशाची झाली, कर्णेंद्रियांची. म्हणून पुन्हा पुन्हा दुसऱ्या शरीरात जाणार. म्हणजे कसं मोह लक्षात घ्यायचंय. आता एखादं दृश्य कुठलं तरी पाहिलं ते अजून आपल्या डोळ्यासमोरून हलतच नाही, म्हणजे पुन्हा दुसऱ्या शरीरात जाण्याचं काय केलं त्याने, बीजारोपण केलं. किंवा घ्राणेंद्रिय म्हणजे कुठल्याही म्हणजे वस्तूचा वास किती 20-30 वर्षापूर्वी घेतला असेल कुठल्या फुलाचा वास, आणि तो वास अजून सुद्धा घुमतोय नाकात म्हणतो, म्हणजे त्याचं संवेदन करतोय. घुमतो कुठला पण संवेदन करतोय अजून सुद्धा, म्हणजे दुसऱ्या शरीरात जाण्याचं बीजारोपण केलं. तसंच 10 वर्षापूर्वी अमक्या लग्नात असा पदार्थ खाल्ला होता तो अजून सुद्धा मला आठवतोय. रसनेंद्रियाच्या विषयात तो असा विचार करतोय तर ते उपयोग तिथनं हटत नाही, म्हणजे दुसऱ्या शरीरात जाण्याचं बीज पेरलं. तसं स्पर्शनेंद्रिय म्हणतो की मी त्या मऊ गादीवर असा बसलो होतो की अजून सुद्धा मला आठवते त्याची इतकी कोमलता होती, तर तिथं उपयोग गेला, म्हणजे दुसऱ्या शरीरात जाण्याचं काय केलं, बी पेरलं. म्हणजे वेगळं काय शरीरावर मोह करत होतो, शरीरामध्ये आत्मत्व बुद्धी करते म्हणजे वेगळं काय करताय, 5 इंद्रियांच्या विषयाची पूर्ती तर चालूच आहे, पण उपयोग त्याचा सारखं पूर्वीचं आठवण देखील मलिन होऊ लागलाय आणि पुन्हा पुन्हा त्या उपयोगातच रस घेतोय आणि भविष्यकालीन देखील असंच मला मिळावं अशा रीतीने त्याचाही विचार करतोय. म्हणून भविष्यकालीनचा विचार आला म्हणून तो पुन्हा दुसऱ्या शरीराची उत्पत्तीचं कारण ठरलं. हे परिणाम त्याचे. म्हणून आत्ता किती निर्लिप्त राहिला पाहिजे. भूतकाळ झाला, अज्ञानात गेला माझ, आता मी कसा आहे, न्यायिकच आहे, फक्त जाणणारा मात्र आहे. म्हणजे एवढं आपण त्याच्याविषयी काय केलं पाहिजे स्वतःला, म्हणजे प्रत्येक समयात जो उदय येतो त्याला इतकं स्वतःमध्ये केंद्रित करायचं. आणि ते जर आम्ही केंद्रित केलं नाही तर काय होतं, एका शरीराला नाही किती शरीराला सांभाळतो एका जन्मात आम्ही. शरीराविषयी जर आत्मत्व बुद्धी असेल तर किती शरीराला सांभाळतो.
किती शरीराला, ह्या शरीरालाच फक्त सांभाळतो की दुसऱ्या पण शरीराला सांभाळतो? ते नाही विचारलं. किती शरीराला म्हणजे आवडणाऱ्या सगळ्या शरीराला सांभाळतो. म्हणजे आलं की नाही, एक मोह केला ह्या शरीराचा तर बाकीची सगळी शरीर आली त्याच्याबरोबर. सगळी म्हणजे इष्टबुद्धीवाले, जिथं जिथं इष्टबुद्धी आहे तिथं. मग आता बघ, आपण म्हणतो आवडत्या शरीराला म्हणजे नातेवाईक आले किंवा आपली मुलं, कुटुंब वगैरे काय असं, तेवढंच झालं. मित्र मैत्रीण. आता ज्यांची ओळख नाही त्यांच्या शरीराला सांभाळतो का? ज्यांची ओळख नाही त्यांच्या शरीराला सांभाळतो का? सांभाळतो. गाडीत बसलो लगेच म्हणतो बसा बसा, जागा देतो तुम्हाला. म्हणजे काय झालं? नका उभा राहू तुम्ही उगाच, किती त्रास होतोय तुम्हाला. म्हणजे ह्या शरीराविषयी मोह असल्याशिवाय दुसऱ्या शरीराविषयी पक्ष येत नाही. हे नीट लक्षात घ्यायचंय. दुसऱ्या शरीराचा पक्ष घेतो म्हणजे तुला अजून शरीराचं ममत्व आहे. कसं? नको नको तुम्हाला त्रास होईल. मग म्हणतो हे तर सदाचार आहे, आपण असं केलं पाहिजे, दया केली पाहिजे म्हणतो. पण फक्त दयाच करतो असं नाहीये, तर त्याच्याबरोबर मोह पण करतो. लगेच त्यांच्याकडे बघतो, यांना चांगलं वाटलं की नाही, आपण उठून त्यांना जागा दिली म्हणजे किती छान वाटलं त्यांना. मग ते पण लगेच काय करतात, आशीर्वाद देतात, तुमचं चांगलं हो, कल्याण हो, अमकं तमकं. जिथं अनुकूल झालं की तिथं त्यात किती दोष असले तरी सुद्धा आपण त्याला खपवून घेतो. आणि प्रतिकूल झालं की किती गुण असले तरी त्याला आपण लगेच नावं ठेवतो, निंदा करतो, अपमान करतो. कारण तो आपल्याला प्रतिकूल आहे. म्हणजे आपल्याला शरीराचं मोह असल्याशिवाय कोण अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिभासित होत नाही. आपल्या शरीराचा आपल्याला इतका मोह आहे म्हणून आपल्याला कोणतरी अनुकूल वाटतं आणि कोणतरी प्रतिकूल वाटत असतं. म्हणून कसं आहे की कोणी माझा शत्रू नाही आणि मित्र नाही. कोणता श्लोक आहे? पहिली ओळ कोणती आहे? क्षीयन्ते अत्रैव रागाद्या. 25वा श्लोक आहे. क्षीयन्ते अत्रैव रागाद्यास्तत्त्वतो मां प्रपश्यतः बोधात्मानं ततः कश्चिन् न मे शत्रुर्न च प्रियः. मग रागादी भाव त्याच्या खाली पण आहे. रागादी भाव येथेच क्षयाला केव्हा प्राप्त होतात? वास्तविक रूपाने माम प्रपश्यत, मी स्वतःला प्रकर्षाने तात्विक रूपाने म्हणजे जसा आहे तसा पाहतो, त्यावेळेला सगळे रागादी भाव येथेच क्षयाला प्राप्त होतात. म्हणून बोधात्मान म्हणजे ज्ञानस्वरूप अशा आत्म्याला कोणी शत्रू नाही माझा आणि कोणी मित्र नाही. म्हणजे काय झालं? आपोआपच इथं समतेचा व्यवहार आला. म्हणजे आपण शत्रू मित्र हे कुठल्या अपेक्षेने करतो? अनुकूल आणि प्रतिकूलच्या अपेक्षेने करतो. म्हणून काय आहे की हे रागादी भावानेच शत्रू आणि मित्र असे दोन विभाग केले. रागादी भाव जिथं आहेत तिथंच काय होतं, हे माझेत आणि हे माझे नाहीत, अशा रीतीने तो त्या ठिकाणी करतो विचार. परंतु वास्तविक पाहता काय सांगितलं ज्ञानार्णव मध्ये की कोण खरा आपल्याला हितकारक बंधू आहे, की जो हिताचा उद्देश करून सतत आपल्याला कल्याणाच्या मार्गाला नेतो, तो खरा आपला बंधू हे सांगितलं. आणि बाकी सगळे आपल्याला जे प्रिय वाटतात ते सगळे आपले कोण आहेत? शत्रू आहेत, म्हणजे वैरी आहेत. म्हणून का तर सांगितलं पातयन्ति भवा वर्ते एत्वाम ते नैव बांधवाम बंधुताम ते करिष्यन्ति हितमुद्दिश्य योगिनः. जे तुला संसारूपी भोवऱ्यामध्ये नेऊन टाकतात ते तुझे कोण आहेत? बंधू नाहीत. आणि जे हिताच्या उद्देशाने सतत तुला प्रवृत्त करतात ते कोण आहेत? योगी लोक तुझे खरे बंधू आहेत.
मग लगेच जंबूस्वामीची गोष्ट आठवायची. तो शरीराचा पण बंधू होता आणि मोक्षमार्गाचा पण बंधू होता. तो खरा बंधू, शरीराचा बंधू. आणि त्याला विचार आला की ह्याला सोडवावं ह्या भोवऱ्यातून. आणि म्हणून त्याने किती प्रयत्न केला आणि 12 वर्ष तो गोते खात राहिला दीक्षा घेऊन सुद्धा. पण माझ्या भावाचं वचन खोटं करायला नको एवढ्याच विचाराने दीक्षा घेतली. म्हणून त्याने दीक्षा घेतली, पण आपल्या पत्नीचा विचार करत राहिला 12 वर्ष. मग ती पत्नी कायला संसारातनं काढणार होती का? ज्याने संसारातनं बाहेर काढलंय त्याची उपेक्षा करतो आणि जो संसारात टाकतोय तिकडं अपेक्षा करतो. पण तिला सुद्धा काय बोध मिळालाय की हे गेले चांगल्या मार्गाला गेले, ती तर कल्याणाच्या मार्गाला लागली. आणि त्यामुळं तिने काय केलंय, धिक्कारले 12 वर्षानंतर भेट झाल्यानंतर की महाव्रत घेऊन तुम्ही अजून ह्या विचारात, किती महान भाग्याने हे प्राप्त झालेले पर्याय आणि त्याचा तुम्ही काय दुरुपयोग करताय. खूप धिक्कारल्यानंतर मग ते आपल्या ह्याच्यात आलेले, भानावर आले की आपण हे काय केलं 12 वर्ष. मग तिथून पुढे त्यांचे सगळे भाव पूर्ण लागलेले तिकडं मोक्ष मार्गाकडे. पण आता संयोगी भाव जिथं केले तिथं संयोग तसा भेटत राहतो. कारण 12 वर्ष हा संयोगी भाव केलेल्याचं फळ मिळते ना. आता मोहाचे परिणाम केले तर मोहाचा संयोग भेटला आणि कोणी सुद्धा दीक्षा घेऊ देत नाही त्याला. घरातला एकही व्यक्ती त्याला परवानगी देत नाही. आणि त्यांना तर इतकं की फेकल्यासारखं होते, घरात राहायला नको. कारण 12 वर्षानंतर यांनी खूप चांगले संस्कार केले स्वतःवर, खूप दृढ साधना केली. आणि त्याचं फळ असं आहे की आता त्यांना मोही लोकांच्या संयोगात न राहता फक्त केवळ आत्म्यात राहण्याचे भाव आहेत. तर आता ते लोक राहू देत, पण तरी सुद्धा त्याच्यातनं उडी मारतात, प्रत्येक भावात दीक्षा घेतातच. कारण ते दृढ संस्कार केले, थोड्या काळातच केले पण दृढ संस्कार केलेत आत्म्याचे. म्हणून आत्म्याची भावना करण्यासाठी दृढ संस्कार केले पाहिजेत. आणि त्या दृढ संस्कारासाठी पण ह्याचा श्लोक आलेला आहे की कुठं म्हणजे काय सांगितलं, आत्मज्ञानात परम कार्यम न बुद्धो धारे चिरम. 50वा श्लोक. कुर्यादर्थवशात् किंचित् वाक्कायाभ्याम तत्परः. आत्मज्ञानाला सोडून बुद्धीमध्ये दुसरं काही सुद्धा धारण करू नये. दीर्घकाळपर्यंत त्याला थाराच द्यायचं नाही. सासवाशी बोलली, अरे एवढा सुद्धा विचार येऊ दे नको, पुसून टाक त्याला लगेच. आला विचार तो सुद्धा पुसण्यासारखा आहे, ठेवण्यासारखा नाही. मग थारा तर द्यायचाच नाही त्याला जास्त वेळ. मला असं झालं, रोग झाला, दुखू लागलं, थारा देऊ नको त्या विचाराला. मला काही अनुकूल झालंच नाही, सगळं आज प्रतिकूलच भेटले सकाळपासून, त्या विचाराला थाराच देऊ नको, यूज देऊ नको त्या विचाराला. इतकं तू स्वभावात त्याची काय कर, दृढ धारणा कर. म्हणजे आत्मज्ञानाला सोडून बुद्धीमध्ये चिरकालपर्यंत कोणतंही कार्य धारण करू नये. कारण जरी करावं लागलं प्रयोजनवश तरी शरीर आणि वचनाच्या द्वारे तत्पर न होता, म्हणजे अनासक्त बुद्धीने, म्हणजे अतत्पर राहून केलं पाहिजे. आपण इतकं विभावात तत्पर आणि स्वभावात अतत्पर, आपलं सगळं उलट. त्यामुळे काय होत आहे की अजून सुद्धा साधनेत प्रवेश केला तरी सुद्धा असाधनेचं जास्त आकर्षण आहे. साधनेपेक्षा असाधनेचं आकर्षण जास्त आहे. धर्मात प्रवेश केला तर धर्मापेक्षा अधर्माचं आकर्षण जास्त आहे. लक्षात घेण्यासारखं. ध्यान करायला लागलं तर अध्यानाचं म्हणजे कुध्यानाचं आकर्षण जास्त आहे, म्हणजे अर्थ ध्यानाचं. किंवा स्वाध्याय करू लागले तर अस्वाध्यायाचं आकर्षण, रुची जास्त आहे अस्वाध्यायाची. कशी काय? 4:30 वाजले अजून कसं काही सोडलं नाही.
म्हणजे आपल्याला थोडा सुद्धा वेळ जास्त नको घालायला स्वाध्यायात. उलट माझा सगळा वेळ ह्याच्यात जाऊ दे इतकी तत्परता पाहिजे आपल्याला. कसं पाहिजे की जास्तीत जास्त माझा वेळ, मंदिरात गेलो निघताना पावलं जड झाली पाहिजेत. भूयात पुनर्दर्शनम. काय म्हणतो भगवान, तुमचे पुन्हा पुन्हा दर्शन मला हो. असं वाटतं का? हे पाठ इतकी फिरवतो पटकन लगेच कर. नको, भगवंताकडे जास्त वेळ थांबायला, गुरुकडे जास्त वेळ थांबायला. म्हणजे आपल्याला देवशास्त्र गुरुमध्ये मन रमत नाही. देवाकडे गेलो तर अदैवत्व बुद्धी, गुरुकडे गेलो तर अगुरुत्व बुद्धी, शास्त्र वाचायला लागलो तर अशास्त्र बुद्धी. म्हणून आपल्याला काय आहे की खऱ्या अर्थाने झपाटून उठत नाही. खरी रुची नाही. खरी रुची झाली तर सतत अभीक्ष्ण ज्ञानोपयोग राहील आणि अभीक्ष्ण ज्ञानोपयोगातूनच आपलं सहज कल्याण